लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते आणि आपण पाहतो पार्थ तिला वाचवण्यासाठी लायब्ररीमध्ये जाऊन पोहोचतो. तेव्हा अनिशाही पार्थला सांगते तुम्ही दिलेले वॉच आणण्यासाठी ती आतमध्ये गेलेली आहे. त्याच वेळेस आपण पाहतो पार्थ देखील आगीमध्ये उडी मारून काव्याला वाचवण्यासाठी जातो. त्यावेळेस काव्या ही बेशुद्ध पडलेली असते आणि ती पार्थला त्याने घेतलेली घडी दाखवते आणि बोलते ही आपली घडी ठेवा. आणि तेव्हा पार्थ हा काव्याला बोलतो काव्या मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. असे बोलून आपल्या अंगावरचा कोट काढून काव्याच्या अंगात घालतो. तिला उचलून बाहेर घेऊन येऊ लागतो. त्याच वेळेस आपण पाहतो एक जळणारे लाकूड हे पार्थच्या अंगावर पडते आणि पार्थ बेशुद्ध होऊन खाली कोसळतो आणि त्यांच्या अंगावर जळणारे लाकूड पडलेले पाहून काव्या ही अतिशय घाबरते व ती खूप जोरात ओरडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे पार्थचे प्राण वाचवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.